सांगली जिल्ह्यातील 8 पैकी 6 पालिकांमध्ये काँग्रेस विना हात लढणार, महायुतीला रोखण्यासाठी माघार. जिल्ह्यातील 8 पैकी 6 नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नाही. त्यामुळे या 6 ठिकाणच्या निवडणुकीतून काँग्रेसचे पंजाचे चिन्ह गायब झाले आहे. जत-पलूस नगर परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसने मित्र पक्षाच्या मदतीने महायुतीसमोर आव्हान उभं केलं आहे. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महायुतीला रोखण्यासाठी आणि मतविभाजन टाळण्यासाठी अर्ज दाखल केले नाही असे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात उरण, ईश्वरपूर, अष्टाजत, तासगाव, विटा, पलूस या 6 नगरपरिषदा आणि शिराळा, आटपाडी या नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रचार शिगेला पोहोचला आहे. पलूस आणि जत या 2 नगरपालिकांमध्ये काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिला आहे. मात्र उर्वरित ठिकाणी महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली केवळ पाठिंबा दिला आहे. पलूसमध्ये माजी मंत्री आणि आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी संजीवनी पुदाले या महिलेला उमेदवारी दिली असून त्यांचे पॅनल मैदानात उतरले आहे. याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या मदतीने पलूस नगरपालिकेच्या सत्तेत राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पलूस नगरपालिका निवडणूक डॉ. कदम यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाते आहे. जत नगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, आमदार डॉ. विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या प्रयत्नांनी सत्ता टिकवण्याचा संघर्ष सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांची उमेदवारी दाखल झाली असून पॅनल करताना महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र शिराळा, आटपाडी नगरपंचायत, उरण, ईश्वरपूर, विटा, तासगाव, आष्टा नगर परिषदा निवडणुकीत काँग्रेसला उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.